लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 1500 रुपयांनंतर 21 रुपये वाटप। होळीनिमित्त साडी वाटप होणार। 80 लाख लाडक्या बहिणींना आज वाटप। 15 जिल्हे 10 बँक खात्यामध्ये पैसे येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचे अपडेट्स आता आपण पाहत आहोत, कारण सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण त्यांना आता फेब्रुवारीचा हप्ता तर मिळणारच आहे। सोबत होळीनिमित्त लाडक्या बहिणींना आता महाराष्ट्र सरकारकडून एक साडी वाटपसुद्धा होणार आहे। तर ती साडी कशी मिळवायची, काय आहे प्रोसेस, कोणाला मिळणार, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता, सोबत गॅसचे सुद्धा पैसे वाटप होणार आहेत, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। बघा, आत्ताच आपण बघत आहोत की लोकमत या न्यूज चॅनलवरून आपल्याला एक माहिती मिळालेली आहे, ती म्हणजे होळी सणाला वाढणार गोडी, बहिणींना मिळणार साडी आणि सोबतच आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहे। 1500 रुपये तर लाडक्या बहिणींना मिळतातच, परंतु शासनाच्या वतीने महिला केंद्रित विविध योजनांचा लाभ हा दिला जातो। त्याच्यामध्येच आता जे काही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांनासुद्धा आता लाडक्या बहिणींना आपला आता एक साडी ही सरकारकडून मिळणार आहे। आत्ताच आपण लाईव्ह तिथं बातमीसुद्धा बघितलेली आहे, कारण आपण पूर्ण पुराव्यासहित माहिती घेत असतो। कुठलीही माहिती आपण विदाऊट पुराव्याची आपण देत नसतो। बघा, आत्ताच अदिती तटकरे यांनी सगळ्यात महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की कोणत्या लाडक्या बहिणींना आता 8वा जो हप्ता आहे हा येणार आहे। कारण काय होतं आहे, अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की जे 8वा हप्ता आहे तो खूप महत्त्वाचा हप्ता असणार आहे, कारण 8वा हप्ता ज्याला येणार आहे, म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता ज्याला येणार आहे, त्याला इथून पुढचे सगळे हप्ते हे येणार आहेत। कारण आत्ता सध्या लाडकी बहिणींची अर्ज पडताळणी सुरू आहे। सुमारे पुणे जिल्हा इथून सुद्धा 75,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला आहे की आम्हाला इथून पुढे पैसे नको आहेत। 5 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं तिथं अर्ज बाद केलेले आहेत, आणि दररोज जवळपास 10 ते 15 जे काही आहेत ते असे अर्ज येत आहेत। तर कोणते ते जिल्हे आहेत जिथून अर्ज आपल्याला येत आहेत की आम्हाला पैसे नको आहे, कुठले ते जिल्हे आहेत जिथं आज पैसे येणार, साडी वाटप होणार, आणि सोबत कोणते ते असे जिल्हे आहेत जिथं 1500 रुपये तर मिळणारच, परंतु तिथं गॅसचे सुद्धा वाटप होणार आहेत। कारण बघा, भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या आत्तासुद्धा ज्यांना एकही हप्ता आलेला नसेल। तुम्हाला माहितीच आहे, आता ज्यांना हप्ता आलेला नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की हो आम्हाला हप्ता आलेला नाही। पटकन कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे कोणाकोणाला जानेवारीचा हप्ता आला आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडरचे पैसे आलेले आहेत। बघा, जोपर्यंत तुम्ही कमेंट्स करणार नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत कुठलाही बातमी पोहोचणार नाही, आणि कोणाला साडी पाहिजे त्यांनी साडी पाहिजे असं लिहायचं आहे। तुमचा जिल्हा कोणता हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण आत्ताच जी मोठी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर वाटप होणारच आहे, सोबत गॅस सिलेंडरसुद्धा वाटप होणार आहे, परंतु PM किसान योजनेचा सुद्धा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे। आदिती तटकरे मॅडमांनी सांगितलं आहे की काय आपण नेमकं चेक करतोय, कुठल्या निकषावरती आपण लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता देतोय ते सुद्धा आपण बघणार आहोत। कोणते ते 5 निकष आहेत ज्याच्यामध्ये लाडकी बहिणींना पात्र होणार आहे, आणि इथून पुढचे सगळे हप्ते ते येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या बँकेत पैसे येत आहेत ते सुद्धा, बँक कोणती आहे, काय करायचं आहे, हे सगळं नियोजन आपण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण जोपर्यंत तुम्ही शेअर करणार नाही तोपर्यंत लाडक्या बहिणींना या योजनेबद्दल माहिती मिळणार नाही। शेतकऱ्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, कारण शेतकऱ्यांनासुद्धा खूप महत्त्वाचे अपडेट आहे। बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की आता लाडक्या बहिणींना लवकरच पैसे पडणार, याचा मोबाईलवरती त्यांच्या मेसेजसुद्धा येणार आहे। तर तो मेसेज काय आहे, तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता फिक्स झालेला आहे आणि तो आता वाटप सुरू होणार आहे। आज तुम्हाला दुपारून वाटपसुद्धा पाहायला मिळणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू करायचं आहे, कारण त्याची जो काही निधी आहे तो सुद्धा मंजूर झालेला आहे, परंतु इथं अर्ज पडताळणी सध्या सुरू आहे। बघा, स्वतःहून काही लाडक्या बहिणी स्वतःचे अर्ज देत आहेत की आम्हाला आता इथून पुढचे हप्ते नको आहेत, कारण आमची परिस्थिती चांगली झालेली आहे। असं जर बघितलं आपण, पुणे, मुंबई अशा महत्त्वाचे जे मोठे जिल्हे आहेत या जिल्ह्यातून सुद्धा अर्ज पुढे येत आहेत। कारण आपण जर बघितलं तर पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये जवळपास 4 चाकी जर वाहनं बघितली तर जवळपास 1 ते 1.5 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनं आहेत। त्यांना खरं तर गरज नाही आहे, तरी पण ह्या लाडक्या बहिणी आतापर्यंत त्या योजनेचा लाभ घेत होत्या। त्यामुळे आता कुठेतरी त्यांच्या लक्षात आलं आहे की आपण चुकीचं करतोय, त्यामुळे त्यांनी आता स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आम्हाला इथं हे नको आहे, कारण योग्यच आणि महत्त्वाच्याच लाडक्या बहिणींना पैसे गेले पाहिजेत। आता पोस्टाचं खातं ज्यांचं आहे त्यांना सुद्धा एक महत्त्वाचं काम करायचं आहे। पोस्टात जाऊन आज तुम्हाला जे तुमचं काम करायचं आहे, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये माहिती सांगतो। ज्यांचं बँकेचं खातं आहे त्यांना बँकेत काय करायचं आहे, पोस्टाचं खातं आहे त्यांना पोस्टाचं काय करायचं आहे। तर पोस्टात जाऊन तुम्हाला आज तुमचं आधार कार्ड जे अपडेट केलेलं असेल, पहिलं काम तुम्हाला करायचं आहे आधार कार्ड अपडेट करून तुम्हाला पोस्टात जमा करायचं आहे। सोबतच तुम्हाला तुमचं जे काही बँक आहे त्या बँकेतसुद्धा जाऊन आज आधार कार्ड सबमिट करावं लागणार आहे, तरच तुमचं नाव या यादीत असणार आहे। कारण काय होतं आहे, अर्ज पडताळणीमध्ये असं चेक केलं जात आहे की
तुमचं एकतर उत्पन्न किती आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल का, तर त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पहिला तर काढून ठेवायचा आहे. उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर रेशन कार्ड अपडेट करून घ्या. बघा, भरपूर लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड अपडेट नाही. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, कारण होळीनिमित्त सुद्धा तुम्हाला जो आनंदाचा शिधा मिळणार आहे तो सुद्धा रेशन कार्डवरतीच मिळणार आहे. साडीसुद्धा वाटप होणार आहे, ते सुद्धा रेशन कार्ड बघूनच तुमचं होणार आहे. कारण जर तुमचं ऑनलाईनच तुमचं तिथं नाव नसेल रेशन कार्डमध्ये, तर तुम्हाला कुठलाही फायदा तिथं घेता येणार नाही. कारण केंद्र सरकारने स्वतः सांगितलं होतं की 15 फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला हे रेशन कार्ड अपडेट करायचं आहे. आज 11 तारीख आहे, 3 दिवस राहिलेले आहेत. 3 दिवसाच्या आत जर तुम्ही रेशन कार्ड अपडेट केलं नाही, तर तुम्हाला इथून पुढचे कोणतेही योजनेचा लाभ हा मिळणार नाही. एवढंच काय, तर तुम्हाला जे काही पैसे आता मिळत आहेत पुढचे, रेशन स्वस्त स्वस्त राशन मिळत आहे, ते सुद्धा तुम्हाला बंद होणार आहे. आनंदाचा शिधासुद्धा तुम्हाला येणार नाही. आता बघा, ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आला नाही, अशा जुलैपासून ज्यांना जुलै ऑगस्टचा अर्ज केला असेल, तर तुम्हाला 12,000 रुपये मिळणार आहेत. कारण एकही हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, तर डायरेक्ट एकदम तुमच्या खात्यामध्ये 8 हप्त्यांचे 12,000 रुपये तुमच्या खात्यावरती 100% तिथं पडणार आहेत. परंतु तुम्ही जर आत्तापर्यंत व्यवस्थित जर तुम्ही रूल्समध्ये बसत असाल, निकषांमध्ये बसत असाल, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत, नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यासाठी काय करायचं, जर तुमच्याकडे 4 चाकी असेल आणि जर तुम्ही वापरत नसाल, तर ते विकून टाका आणि RTOमधून तुमचं नाव काढून टाका. कारण जर तुम्ही वापरतच नाही, किंवा तुम्ही खटारा गाडी आहे एकदम, ते पोट पाण्यासाठी घेतली होती, ते आता त्याचं बंद झालं, तर ते करून टाका. ज्याच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. रेशन कार्ड ज्याचं KYC केलेलं नसेल त्यांनी रेशन कार्डची KYC करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं अपडेट मी तुम्हाला आता सांगत आहे, तरच तुमचं नाव हे येणार आहे. आणि आज तुम्हाला 1500 रुपये 100% वाटप होतील. दुपारपासून वाटप तिथं सुरू होईल. आणि सोबतच आता होळीच्या सणानिमित्त तुम्हाला माहिती आहे की साडी वाटपाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे. तर आता ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे मी तुम्हाला सांगतोय. बघा, जिल्हे जे आहेत ते महत्त्वाचे आपण इथं पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून वाटप सुरू होणार आहे. सोलापूर असेल, हे जे जिल्हे आहेत तिथं वाटप सुरू होणार आहे. परंतु हे जे आपण वाटप करत आहोत, ते ज्यावेळेस वाटप होत आहे त्याच्या अगोदर पडताळणी होऊनच मगच तुमचं नाव यादीत येणार आहे. जर तुम्ही अजून अर्ज केला नसेल, तर पटकन अर्ज करा. अंगणवाडी का सेविकामध्ये जाऊन तुम्ही अंगणवाडी किंवा ऑनलाईनसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये. आणि जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल, जसं की संजय गांधी निराधार योजना, तर आता मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार नाही. आता बघा, गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु जर तुम्हाला KYC केले असेल, तर गॅसची सुद्धा KYC जर झालेली नसेल, तर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम आहे. गॅसची KYC करून घ्या, 100% तुम्हाला पैसे येतील. सोबत शेतकरी मित्रांना सुद्धा आनंदाची बातमी म्हणजे PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो 24 फेब्रुवारीला सर्व लाडक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा वाटप होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना त्यांचा PM किसान योजना मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्तासुद्धा वाटप होणार आहे. सोबत साडीसुद्धा वाटप होणार आहे. त्यामुळं सगळ्या जे काही आहे ते आपण अपडेट्स तुम्हाला दिलेले आहेत. आता तुम्हाला एक काम करायचं आहे. पहिलं म्हणजे आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही काय करताय, सर्व व्हिडिओ पाहताय, तुम्हाला आवडतातसुद्धा, परंतु तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. आणि कमेंट्समध्ये तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, तुम्हाला साडी पाहिजे का नाही, तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला द्यायची आहे. कारण जोपर्यंत तुम्ही माहिती देणार नाही, तोपर्यंत तुमचं काय चाललं हे नक्की सरकारलाही कळणार नाही, कोणालाच कळणार नाही. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.